चंद्ररंग लहरी तुझा साथ दरवेळी परकी वाटते ओळखीची गाठ चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही भरतीचा माज नाही ओळखीची लाज नाही पण तुझं चंद्ररंग लहरी तुझा साथ दरवेळी परकी वाटते ओळखीची गाठ चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही भरतीचा माज नाही ओळखीची लाज नाही। तर नमस्कार मित्रांनो, आपण त्याचा प्रिव्ह्यू पाहिला असेल तर प्रिव्ह्यू कसा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो। तर आज आपण म्हणजे स्पेशल मराठीचे सॉन्ग आता ट्रेंडिंगवर चालू असेल, लहरी साज म्हणून, म्हणजे गर्लच्या ह्याच्यावर आणलेला आहे, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल। तर आजचा व्हिडिओ कसा आवडला, बीट टू बीट घेतलेला आहे मित्रांनो आणि एकदम खतरनाक जमलेला आहे, तुम्ही पाहिलाच असेल प्रिव्ह्यूमध्ये। तर नक्की प्रिव्ह्यू नक्की लाईक करा, कमेंट करा नक्की कसा झाला आहे तर, आणि जरा ना वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू करूया। आता काय करायचं मित्रांनो, आपलं जे ॲडमिशन आहे त्या ॲडमिशन ओपन करून घ्यायचं। ॲडमिशन ओपन केल्याने मित्रांनो पाहू शकता, ते थोडासा वेळ घेईन ॲडमिशन ओपन करता वेळेस। तर पाहू शकता मित्रांनो, इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये 2 प्रोजेक्ट दिलेत इम्पोर्टसाठी, ते इम्पोर्ट करून घ्या। पाहू शकता जे बिटमार्क आणि शेकब्रेक ते बिटमार्क ओपन करून घ्या आपण पहिले, आणि तुम्हाला जो प्रॉब्लेम येत होता त्याचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं बॅक घ्यायचं, इकडे तुम्हाला ॲडमिशन दाखवून देतो। तुम्हाला काय करायचं, ॲडमिशन इथं टच करायचं, इथं तुम्हाला आयकॉन भेटत असेल ॲप इन्फ्रो म्हणून, इथं टच दिसतंय तुम्हाला दाखवतो, ॲप इन्फ्रो टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, सेट ॲट डिफॉल्ट म्हणून आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं, तर ओपन सपोर्टेड लिंक हे ऑन ठेवायचं, आणि सपोर्टेड वेब ॲड्रेस हे जेवढ्या पण लिंक आहे म्हणजे ॲडमिशनचंच आहे, बाकी कोणत्या नसतात, ते पूर्ण ऑन करून घ्यायच्या। ऑन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे पण लिंक आहे ते ओपन होऊन जाईल ॲडमिशनची। तर पाहू शकता मित्रांनो, आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर मित्रांनो आपण बिटमार्क ओपन केला, तर बिटमार्क ओपन केला तर मित्रांनो हा पुरा बिटमार्क आहे, बीट टू बीट बरोबर घेतलेलं आहे ॲडजस्ट करून। ते तुम्हाला काय केलं आहे मित्रांनो, इथून तुम्हाला एक फोटो घ्यायचा बॅकग्राऊंड कटआउटचा, एक तुम्हाला दिलेला आहे मी फोटोमध्ये, पाहू शकता। थोडासा वेळ घेणार मित्रांनो, म्हणजे जे फोटो आहे फोटोसाठी फक्त, बाकी काहीच नाही। फोटोसाठी घेतल्यानंतर ॲड केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला काय करायचं आहे, जे स्मॉल बीट आहे स्मॉल बीट घेऊन घेऊ आपण त्यावर, इथून काय करायचं प्लस सेकंद दाबून बीट घेऊन घ्यायचे आणि फोटो ॲड करून घ्या मित्रांनो। त्यावर फोटो ॲड करून घेतो एक एक, पाहू शकता म्हणजे एकदम स्लो येतात आपले। हा फोटो आहे थोडं समोर होऊन घेऊ, आणि ह्या पिक्सआर्टमधून कटआउट केला, थोडासा खाली करून घेतो, आणि ह्या व्हाईट रेक्टेंगलच्या थोडासा म्हणजे जो पेनची दिली आहे त्याच्या वरती करून घेतो मित्रांनो, आणि थोडासा त्या फोटो टच करतो, थोडा स्मॉल करतो, आणि एकदम स्मॉल करून एकदम ॲडजस्ट करून खाली करून घेतो। एवढं केल्यानंतर मित्रांनो बरोबर त्याच्या डोक्यावर एक लेअरिस येऊन जाते, तर बरोबर ॲडजस्ट करून जिथपर्यंत बीट आहे आपला तिथपर्यंत घ्यायचं, बाकी समोर कटआउट करून घ्यायचं। तर एवढं झालं मित्रांनो। आता जिथून आपली इथं फोटो चालू होतात, फोटोला बरोबर एक समोर जाऊन देऊ, इथून कटआउट करू, डबल फुल स्क्रीन घेऊ फोटो, याला समोर जाऊन कटआउट करू, सॉरी थोडंसं चुकून दबलं, याला आपण फुल स्क्रीन करून घेऊया, आणि थोडं सेंटरवर करून घ्या, पाहू शकता असं सेंटरवर केलं। सेंटरवर केल्यानंतर नेक्स्ट फोटो घेऊन घेऊ आपण, हा एक आहे, हा सेंटरवर करून घेऊ, आणि जेवढं पण फोटो दिले एकदम बीट टू बीट दिले मित्रांनो, म्हणजे थोडंसं समोर मागंही नाही होऊ शकत, आणि बीट बरोबर एकदम परफेक्ट इफेक्ट लावून दिलेत। फक्त व्हिडिओ पुरा पहा, स्किप न करता, मग तेव्हा समजेल व्हिडिओ कसा बनवला आहे। तर पाहू शकतो मित्रांनो, आता हा जो कंपोज एरिया हा ॲडजस्ट केल्यानंतर ना हा एक फोटो ॲड केला, आणि इथून जे स्मॉल बीट आहे म्हणजे हा इथून मेन चालू होतो, मेनसाठी एकदम जे फोटो आपले ते आपल्या हिशोबानं कुठे लावले चालेल, तुमच्या ह्याच्यावर आहे, मी माझ्या हिशोबानं लावतो। एवढं कंप्लीट झाल्यानंतर 2 फोटो ॲड करून घेऊ आपण। ॲड केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला शेक इफेक्ट म्हणून प्रोजेक्ट दिला होता, ते इम्पोर्ट करून घ्या मित्रांनो। पाहू शकता आपला जो हा बिटमार्कचा जो आपला टेक्स्ट आहे
तो वरती करून घे तुम्ही. वरती केल्यानंतर नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं. खाली तुम्हाला एक टेक्स्ट दिलेला आहे, म्हणजे PNGचं दिलं आहे. PNG तुम्हाला ओपन करू शकता नाहीतर नाही करू शकत, ते तुमचं मेन तुमच्यावर आहे. म्हणजे माझ्या याच्यावर चांगले सर फक्त डोक्यावर होतं, त्याच्यामुळं कटआउट करून दिलं आहे. बाकी काय करायचं मित्रांनो, बॅग घ्यायचा. बॅग घेतल्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये जो पहिला इफेक्ट बीट असेल स्मॉलमध्ये कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर बॅग घ्या आणि जे स्मॉल बीट आहे बीटमार्कमध्ये ते कॉपी करू, म्हणजे तिथं पेस्ट करून घ्यायचे स्मॉल बीटवर. पाहू शकता एवढे स्मॉल बीट आहे. स्मॉल बीटवर गेलो आपण, स्मॉल बीटवर पेस्ट करून द्यायत. तुम्ही पेस्ट करून घेता. पाहू शकता मी पेस्ट करून घेतो तुमच्यासमोरच. व्हिडिओ थोडासा कोणी पॉज करून डायरेक्ट इफेक्ट हे करून हे करतात, त्याच्यामुळं तसं नाही करत, तुम्हाला दाखवूनच करवलं. आता एवढं झालं मित्रांनो. जे छोटे बीट आहेत, छोटे बीट लावल्यात. बॅग घेऊ आता. बॅग घेतल्यानंतर नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टवर जायचं. इफेक्टवर गेल्यानंतर तुमचं पहिला म्हणजे सेकंड इफेक्ट तर तो कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचा आणि बीटमार्कमध्ये जायचं. बीटमार्कमध्ये गेल्यानंतर डबल जो बीट आहे तो पेस्ट करून द्यायचा इथून स्टार्टिंग बसून, म्हणजे जे मोठे मोठे बीट दिसत असेल तिथं सगळ्याला पेस्ट करायचं. फक्त बाकी जो लहान बीट आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यात पाहू शकता. इथून जो स्मॉल बीट आहे त्याला सोडून द्यायचं, बाकी सगळ्याला लावून द्यायचं. 2 फोटो राहिलेत त्याला लावून घेऊ. आणि बाकी जो स्मॉल बीट होता त्याला काय करायचं, इथून थोडासा जे स्मॉल बीट आहे त्याची लिंक कॉपी करायची, म्हणजे इफेक्ट कॉपी करायचा मित्रांनो. कॉपी केल्यानंतर जवळ थोडं समोर जायचं, त्यालाच पेस्ट करून द्यायचा. म्हणजे इफेक्टमध्ये जायचं काम नाही नंतर ना. आता काय करायचं, डबल आपल्याला इफेक्टमध्ये काम पडतेच मित्रांनो. तर काय करायचं, इफेक्टवर जायचं. इफेक्टवर गेल्यानंतर इथं 2 लेअर दिसत असेल, CB क्रिएशन जी ग्रुप 9ची. आता CB क्रिएशन हे कॉपी करा लेअर. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅग घ्या. बॅग घेतल्यानंतर डबल बीटमार्कमध्ये जा आणि इथं पेस्ट करून द्या. पेस्ट केल्यानंतर थोडासा ग्लो येऊन जाईल मित्रांनो. आणि तुम्हाला जो एक्स्ट्राचा एक इफेक्ट दिलेला आहे मी पाहू शकता. तुम्हाला म्हणजे मेन करून हा जो इफेक्ट आहे हा पण चालू शकतो. म्हणजे एक साईड शेक इफेक्टचा जो मोठा बीट आहे तुम्हाला दाखवून देतो. शेप इफेक्टचे ज्यात गेलो आपण, जे मोठे मोठे बीट आहे म्हणजे हा 3 मोठे बीट आहे, 1 2 आणि हा 3, त्याला तुम्ही लावू शकता. माझ्या हिशोबानं मी हेच लावून घेतलं आहे त्याच्या हिशोबानं. पाहू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इझिलीपणे सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. का झाला की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.